पार्वती पते हर 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 अरे वाचा करी टाळ्या वाजवा गाडी लेकरांसाठी काय गोड आहे. अरे वा काय म्हणतात महाराज, तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पायी पडिलो बराडी. काय उणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी पायी पडिलो बराडी. ये वो ये रंगा ये जटाटवी गलज्वल प्रवाह पावित स्थले गलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमड्ड मड्ड मड्ड मन्निनाद वड्ड मर्वयं चकार चांड तांडवं तनोतुन शिव शिवं सावरगाव तट जाणव झाला आदि ब्रह्म वेदांत तप पूर्ण केला दिली देव भेट आले पण डोंगराला नमस्कार माझा सद्गुरु भगवान बाबाला तुमची दासचा दास करुणी ठेवा तुमची दासीचा दास करुणी ठेवा तुमची दासीचा दास करुणी ठेवा तुमची दासीचा दास करुणी ठेवा. हात करी टाळी वाजवा झाली कीर्तनाला सुरुवात. वारे वा बारीक बारीक हा हा राजा माग बसलेले पुढे बसलेले कट्ट्यावरचे वट्ट्यावरचे एक साथ टाळी वाजून भजन करा. आज पवित्र असा पर्व काळ आहे. ज्या पर्व काळाला अनुसरून आज भोलेनाथाच्या दरबारात आपण बसलेलो आहे. काही काटकसर नाही, भागवा भागवी नाही, गोट नियोजन आहे बघा. अगदी भोलेनाथाच्या दरबारातलं नियोजन खूप 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 विशेष नियोजन. त्यामध्ये हे टाळकरी हे वारकरी साऊंड
गुड सर्व्हिस आणि विशेष म्हणजे गोड हात माझे परम मित्र माऊली महाराज आणि सर्व आप्पा हे सर्वजण मंडळी जोरात टाळी वाजून भजन करा. मला यायला जरी उशीर झाला असला तरी मी टायमिंग मध्ये सोडणार आहे. महाराज 9 वाजल्यानं आता जे संयोजकाने वेळ दिली त्या वेळेत थांबायचा प्रयत्न करू. आज उपवासाचा दिवस आहे बा. आज शास्त्रात म्हणतं हरी दिली. आज रात्रभर जागरण करा. मी जास्त जागरण नाही करणार तुमचं, पण जी वेळ दिली त्या वेळेत त्यामुळे जोरात टाळी वाजवाय काटकसर करू नका. हा हा अरे वा आशीर्वाद द्यावा हाची आशीर्वाद द्यावा हाची आशीर्वाद भक्ति नवविधाकाय बोले जय भक्ति नवविधाकाय बोले जय भक्ति नवविधाकाय बोले जय दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपे सभेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त ऐश्वर मुकुटमणी संत सम्राट ज्यांच्या पोटात नाही आन, घरात नाही धान, गावात नाही मान, पण चित्तात समाधान असलेले, पाणी प्यायला खापराचा माठ, जेवायला गळक ताट, विको थोडासा कमी करा, झोपायला मुडकी खाट आणि शेवटी वैकुंठाची वाट, अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट, चतुर्वेद प्रविष्ठा, परमार्थ पथद्रष्टा, योग्य उपदेष्टा आणि दुर्गुण त्वष्टा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या भंगातून भगवान श्री तुकोबराय देवाच्या पुढे उभा राहून, देवा उभं आयुष्य तुझ्या सेवेत गेलं, सेवा करून झाल्यानंतर बस आता देवा, आता अपेक्षा आणि इच्छा दुसरी कुठली नाहीये, पण या परमार्थाच्या पथावर चालणाऱ्या मागच्या लोकांना ही शांतता मिळावी आणि विश्रांती मिळावी म्हणून देवा तुझ्या पुढे पदर पसरतो आणि आजच्या भंगातून भगवान श्री तुकोबराय भोलेनाथा पुढे मागणी मागतात ती कोणती, त्याचा विचार म्हणजे आजच्या भंगाचं चिंतन करायचंय. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे शिवशक्ती देवस्थान वंजरवाडी व सर्व ग्रामस्थ मंडळी वंजरवाडीकर या सर्व गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे भगवान भोलेनाथ यांच्या कृपाशीर्वादातून, त्याचबरोबर सर्व तरुण मंडळ यांच्या प्रेरणेतून पार पडत असलेला भक्ती उत्सव आणि या उत्सवातील चालू असणारा आपला वार्षिक पंचदिनी नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील मला वाटतं आजची जागराची सेवा सर्व तरुण मंडळ, सर्व ग्रामस्थ मंडळ, सर्व अपार बार वृद्ध मंडळी यांच्या वाट्यातून माझ्या वाट्याला आलेली आहे. खरं तर येण्याचा खूप प्रयत्न केला, म्हणजे मी काय लय लांब नव्हतो असं काय नव्हतं, परंतु मी तुमची पॉम्पलेट लय बारीक बघितली नाही. याचं कारण गावोगाव महाराष्ट्रभर महाशिवरात्र ही 10 ते 12 या वेळेत साजरी होती. 10 ते 12 हे शिवरात्रीचं कीर्तन ठरलेलं. मी तुमची पॉम्पलेट पाहिली पण टाईम पाहिला नाही. मी ठरवलं म्हणलं 8ला जरी निघलोत तरी 10ला वेळेवर पोहोचतोय. 10 ते 12 मी उठलो आणि बाप्पाचा फोन आला, म्हणे महाराज पोहोचलात का? म्हणलं निघायचं आहे अजून. म्हणले नाही तसं नाही, 7 ते 9 नियोजन आहे. म्हणलं शिवरात्र सुद्धा? म्हणले हो शिवरात्रीला सुद्धा सकाळी कुठं गहिनाथ गडाच्या पायथ्याला
सकाळचं कीर्तन करून मी गडाला आलो होतो. तिथून पुढे पळत धावपळत करत करत माऊली म्हणले महाराज वेळ किती होईल तेवढी सांगा. म्हणलं 8ला रामकृष्ण हरी म्हणायचं, तोपर्यंत मी तुमच्यापाशी पोहोचतोय. अगदी धावपळ करत करत 8ला म्हणजे 8ला तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. अगदी 10ला म्हणजे 10ला तुम्ही ताटावर बसणार आहेत याची काळजी माझ्याकडे आहे. आणि त्यामध्ये सर्वजण मंडळी आहेत. आज महाशिवरात्रीचा पर्व काळ. ऐका, वैष्णवांच्या जीवनात काही पर्व काळ सांगितलेली आहेत. जीवनाला आल्याबरोबर जन्माला आला रे आला माणसाला काही पर्व काळ आहे. त्यामध्ये आज ज्या पर्व काळाची समाप्ती झाली असा महाकुंभ मेळा हा एक पर्व काळ आहे. आज त्या कुंभाची सांगता झाली. त्यानंतर वैष्णवांच्या दृष्टीनं भाद्रपद मास कपिला षष्ठी हा एक पर्व काळ आहे. पण महाराज हे पर्व काळ आले कधी आणि गेले कधी कळत नाही का महाराज. सप्तास कधी उभारातून कधी संपवतो हीच लवकर कळत नाही. आणि हे पर्व काळ कधी ध्यानात ठेवायचे. मग म्हणले अजून वैष्णवांचे नियमित असे काय पर्व काळ म्हणले. हो, 5 पर्व काळ हे वैष्णवांनी बांधिलकीत जपले पाहिजेत. त्यामध्ये पहिला पर्व काळ येणारी रामनवमी, नंतर नृसिंह जयंती, नंतर कृष्ण जन्माष्टमी, नंतर वामन जयंती आणि 5वा पर्व काळ म्हणजे आजचा दिवस महाशिवरात्र. या 5 दिवशी माणसानं का उपवास व्रत धारण करून जागरण आणि हरिनामाचा गजर केला रे केला. भगवान श्री नामदेवांचं म्हणणं आहे त्याला परमार्थ कराय दुसऱ्याच्या दारात जायची गरज नाही. का आजचा दिवस साधला रे साधला का जीवन मोठं झालं. साधला हा पर्व काळ गेला अंतरचा गेला अंतरचा गेला अंतरीचा साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ गेला अंतरीचा मळ. पर्व काळ साधला रे साधला. मग महाराज असा पर्व काळ सांगणारे कोण आहेत का नाही. हो, ऐका, जुन्या काळामध्ये काही लोक ज्या त्या भागात ठेवलेली लोक कशाला परमार्थ सांगाय. 1 नंबर. ऐका, काही भाग ज्या त्या माणसाच्या नावावर लिहून ठेवता. कोल्हापूर, सांगली, सातारा हा भाग म्हणजे फडकऱ्याचा पट्टा. अजून सुद्धा त्या भागावर पगडा फडकऱ्याचाच. कोल्हापूरला वासकर, सांगली सातारा शिरवळकर हीच लोक. पश्चिम महाराष्ट्र हा कलाकारांचा पट्टा. पहिल्यापासून कलाकार जास्त पश्चिम महाराष्ट्रात. आळंदी पंढरी हा परिसर वारकऱ्यानं कारभारी वारकऱ्याचे वारकरी हाडाचे महिन्याचे वारकरी. पण आप्पा एक मधला पट्टा होता ज्या पट्ट्यावर परमार्थाचा पागडाच नव्हता. लोकांना परमार्थ काय माहितीच नव्हतं. पुढचा म्हणलं ना असं असं असतं तो म्हणतो हो असं असं असतं. मग परमार्थ काय ही काय जाणकार जाणवृत्ती नव्हती. मग ह्या लोकाला परमार्थ शिकवावा म्हणून ज्यांनी उभं आयुष्य पणाला लावलं त्या महात्म्यांचं नाव म्हणजे सद्गुरु श्री भगवान बाबा महाराज, सद्गुरु वामन महाराज. दरवेळेस कधी कीर्तन केलो तरी हे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. का मराठवाड्यात तसं परमार्थ होता नाही असं नाही, परंतु डोंगर दऱ्यातल्या लोकाला परमार्थ माहित नव्हता. यांचा परमार्थ म्हणजे कसा. आपल्याला आता पोथी वाचायला लागल्यावर ब्राह्मणाला काय काय सांगते आपल्याला कळतंय का. त्यातला रस्व दीर्घ मंत्र काय म्हणते अजिबात नाही. तशी पद्धत डोंगर दऱ्यातल्या लोकांची काही कळत नव्हतं. मग पण या लोकाला परमार्थ लावणारी ही 2 नावं आजरामर होऊन ठेवली. नाही नाही, यांनीच परमार्थ शिकवला. किती शिकवला महाराज, इतका शिकवला महाराज. आज मराठवाड्यात उभं पीक जन्माला आलं परमार्थाचं या मंडळींमुळं. एवढं पीक आता गावोगाव गेलं तरी पहिला भजन्या भेटायचा नाही. पहिला महाराज म्हणलं तरी 5-6 वाड्यात एकच महाराज.
आता गावात जा नाही लोक सुद्धा म्हणतात आता दगड उचलला की महाराज निघून. का काळ बदलला याचं कारण या माणसांनी गावोगाव परमार्थ पिकवला आणि अशा महात्म्य होऊन गेली. काय वर्णन करावे यांचं. ही माणसं बघितली ना शहाण्या माणसानं डोळ्यात साठवून ठेवायची आणि यांची किरत कानाने ऐकून ठेवायची. का ही माणसं गेली आता यांच्यासारखी होणार नाही. जरा बारीक बोलू का सोंग घेऊन लई येते पण ह्यांच्यासारखी नाहीत बरं. होऊन गेली ती गेली. बहुतेक तुकोबरायला माहिती असावं म्हणून तुकोबरायने म्हणावं आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काळी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काळी. आता ऐसं होणे नाही. आता ऐसं होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काळी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काळी. आता ऐसे होणे नाही. ऐसे होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काळी. मूर्तिमंत वैराग्य या नावाने महाराज बाकीच्यांचं काय मला माहित नाही पण जुन्या लोकांच्या म्हणीच होत्या परमार्थ सांगाव सुद्धा यांनीच. प्रवचन करायचं भगवान बाबांनीच. भगवान बाबाचं प्रवचन चाललं की कुणी कधी उठा कधी बसा. बाबा काय कुणाला म्हणत नसत. प्रवचन करावं भगवान बाबांनी. कीर्तन करावं वामन भाऊ महाराजांनी. आणि डोंबाऱ्याचा खेळ करायचा राम्या गोपाळ आणि चिचपूरच्या. ठरलेली नाव दुसरी लोक नव्हती. भगवान बाबाचं काम म्हणजे शांतीचा पुतळा. दुर्मिळ जीवन. कुणी काही बोला काही नाही काही म्हणायचे नाही पण वामन भाऊ म्हणजे धग धगती आग. कधी कुठं काय शब्द निघला एक तर निघू नाही आणि निघला का पुढच्याच वाटोळ झाले तरी कबूल पण माघार नाही अजिबात नाही. कवा काय शब्द निघन सांगता येत. पाथर्डी तालुक्यात कोळसांगवी नावाचं गाव आहे. भाऊचं कीर्तन तिथं. भाऊ ठेप्यावर आले पण पकवाजात आला नाही. आज उलट झाले. आज सगळी ठेप्यावर आणि बोच लवकर नाही. कीर्तन चालू करायची टाइम. भाऊ म्हणले अरे पकवाजा कुठे आहे. म्हणले भाऊ त्याला अजून पारू ग येतोय. म्हणले कोण नाही का. म्हणले एक हाय. म्हणले बसव त्याला. त्याला बशिलं पण ती त्याचं वाजणं म्हणजे निराळं. त्याने कीर्तन चालू झालं त्याने चालू केलं देखाना खापाना देखाना खापाना. भाऊ म्हणले अरे नीट वाजव ना काही कसा वाजवायला लागलास. तो बाजूला काढला आणि दुसरा बसविला. तो त्याचा सक्का सावत्र मावस भाऊ. पहिला वाजवायचा देखाना खापाना ह्याने निराळच चालू केलं भूमाक इटाक भूमाक इटाक भूमाक. भाऊ म्हणले अरे नीट वाजव ना. पण शेवटी ठेप्याचा आला एक जण. तो बसला वाजवायला लय भारी वाजवायचा पण त्याला खोड. चांगलं चालू झालं की हातोडी हाणायचा. पकवात बिघडायचा सूर जायचा. भाऊ म्हणे जर नीट आहे ना कशाला वाजतोच. पण चालू झालं की त्याने हाणलीच हातोडी. अरे म्हणले नीट आहे कायला हाणलीच. चालू झालं रंगात कीर्तन बाग दिशी हाणली. भाऊ काय म्हणले माहिती का बाप्पा काय घे साड्याचा पोटचा का वैराग्य महाराज बोलता यायचं नाही कुणा. जीवन काय अलौकिक आणि या लोकांनी परमार्थ पिकवला आणि पिकलेला परमार्थ आज आपल्या पुढे काय सांगितलं आहे का. जन्म आणि जगणं प्रत्येकाचं चाललंय पण जीवन का मिळालं हे ओळखून जगणं जरा दुर्मिळ लोक आहेत. जगायचं काय कमी नाही लोकाला लय जगायला पण नुसतं जगत असतील तर त्या जगण्याला किंमत नाही बुवा. का म्हणजे याचं कारण आहे नुसतं जगत असू तर गावात कुत्री जगत आहेत काय त्यात विशेष आहे एवढं. आमचे बाबा पाठात म्हणायचे बुवा
जगायला काय लागत नाही. कुत्र्याला भूक लागते आणि माणसाला भूक लागतेच की राव. फरक एवढा आहे. कुत्र्याला भूक लागल्यावर काय खावा याची अक्कल नाही. ती अक्कल माणसाला दिली. मन भजन आपल्या वाट्याला आहे. लय फरक नाही. किती फरक आहे सांग का. कुत्र्याला भूक लागते आणि माणसाला भूक लागतेच की राव. फरक एवढाच आहे. कुत्र्याला भूक लागली का ते मालका पुढे जाऊन गोंडा घोळतं आणि आपल्याला भूक लागली का आपण मालकीने पुढे घोळतो. तेवढा लय नाही. पण जगणं चाललं हे ध्यानात ठेवा. महाराजांनी ओळखीलं आणि म्हणले उभ्या आयुष्याला कुठंतरी शाश्वतता मिळाली पाहिजे. जगणं नुसतं असेल तर जगायला किंमत नाही. शाश्वत मिळालं पाहिजे. आपलं जगणं चाललंय पण तात्पुरतं. त्यांनी काय शाश्वत असं काही नाही. कसं सोपं करू कळलं असं. लय ताण घेऊ नका. उद्या काल आहे. आज मी लय उगा खोलात जाऊन सांगितलं पुन्हा लोक म्हणते एक तर उशिरा आला आणि पुन्हा लय तत्वज्ञान पाजळीत बसलास. सांगत नाही काय पाजळीत. लोकांचे शब्द लय निराळ राहते. सोपं सांगायचं. त्याच्यामुळे महिना झालं पाहुणा घराला आलता. जायचंच नाव घ्यायना. बाय म्हणली काय झालंय निदान विचारा तरी. पाहुणा महिना झालं. तुला काय करायचं म्हणलं. आपला पोटचा गोळा त्याच्या घरी नांदतोय आणि त्याला विचारावं काय झालंय म्हणून. नाही पण विचारा तरी का म्हणली. चौकात गेलते पाण्याला तर चौकातल्या टपरीवर 1000 रुपये बिड्या काढायची उधारी केली. कुणी द्यायची विचारीन म्हणले. दुपार झाली. जेवाय बसल्यावर म्हणले पाहुणं घरी काय बिघडलं काय. म्हणले तसं काय नाही. पाहुणं मग काय भाऊकी म्हणले लय चांगलंय. घरी सगळं चांगलंय. कोण आजारी का म्हणले नाही तसं काय सगळं चांगलंय. पाहुणा काय म्हणला माहितीये का. मामा तुम्हाला माझ्यापेक्षा गावकडच्याचीच लय चौकशी पडली. मी एक काम करतो फोन करतो आणि तिकडची इकडं बोलून घेतो. म्हणलं बरं आहे गड्या तू तर जाईन आणि तिकडची आणि इकडं. म्हणलं आता काय करू. म्हणलं एकच उत्तर ह्याच्या. संध्याकाळी आपण जेवाय बसतो. जेवाय बसलो का तो फक्त मी तुला विचारीन तू उलस माघारी बोल. किती तुझा पट्टा लागला म्हणजे लय लागतो. लय नको बोलू उलस बोल. ठरला. आणि म्हणले पुन्हा मी उगत तुझ्या हात उचलीन. तो एक काम करायचं चिमणी मालवायची बाहेर निघायचं. पुन्हा म्हणलं मी करतो काय करायची. तो फक्त ठेप्यात एवढं ठेवायचं. आत रटा वाजला की बाहेर तो वरडायचं. ठरलं. दोघं जेवाय बसली. बसल्यावरती म्हणलं का ग आज जरा भाजी जरा जास्त तिखट झाली काय की. ती म्हणली तर म्हातारपणे ढावळा मनी म्हणली. काय करायचंय म्हातारपण आलं तरी जेबीचं थ्यार सुटलं नाही. काय करायचं तो म्हणला मला उलट बोलती काय. मला उलट बोलते मला बोलते काय. जी बाई मागे सारली म्हणता. तिला माहिती होतं रटा पडला की उद्या सलन घ्यायलाच पळावं लागलं. काय करावं. तिने चिमणी मालवली बाहेर गेली. ती बाहेर गेली हो पण बाप्पा हाताखाली आला ना कोण जिरटा पडला म्हणता पाहुण्याला. पाहुणा म्हणला मामा मामा. मामा म्हणला पाहुणं नवरा बायकोच्या भांडणात मध्ये यायचं ना. कशाचा मध्ये म्हणलं रट मी खातोय कशाचा मध्ये यायचं. जिरटा पडला म्हणता हात वरडत. रटा वाजलं बाई बाहेर वरडायची. रटा बाई बाहेर वरडायची. रात बाई बाहेर वरडायची. 5-10 मिनिटं झालं पाहुणा कस तरी निसटून गेला बाहेर. गेल्यावर ती आता आली 5 मिनिटांनी म्हणली बघा बरं चिमणी लावल्यावर महिन्याची बेद गेली का नाही. तो म्हणला उगाच गेली काय. मी कसं हाणलेवणी केलं. ते म्हणले मग मी कसं रडलेवणी केलं. ते म्हणले मग मी कसं हाणलेवणी केलं. ते म्हणला मग मी कसं रडलेवणी केलं. ते बिताडाच्या आड ऐकत होत. कोण बघता काय. तो म्हणला बघ मी कसं हाणलेवणी केलं. ती म्हणली मग मी कसं रडलेवणी केलं. ती आलं म्हणला मामा मी कसं गेलेवणी केलं. जगणं असं आहे संसाराचं का तात्पुरतं बरं आहे पण शाश्वतता मिळाली नाही. मग महाराज शाश्वतता जी फळाची असते ना ती फळाची शाश्वतता संसाराच्या परिक्षेत्रात मिळत नाही. का संसाराच्या परिक्षेत्रात कष्ट भरपूर आहेत पण कष्टाचं फळ काही मिळालं नाही. आपल्यालाच असं नाही महाराज यादीच दिली. आतापर्यंत ज्यांनी करून केला त्यांना सुद्धा हे फळ मिळालं नाही. आपल्या पंजोबाने संसार करून केला आणि आयुष्याच्या शेवटी आजोबाचा हात हातात घेतला आणि म्हणले पोरा एवढं उभा करायला खूप कष्ट केलेत पण निदान वाढीत आलं तर वाढव पण निदान जपून तरी ठेव. आपल्या आजाने आपल्या बापाचा हात हातात घेतला आणि म्हणले पोरा एवढं उभा करायला हाडाची रक्ताचं रात्रीचा मी तुम्ही सुद्धा पाठ करून ठेवलंय का नाही. एवढं केलंय म्हणे निदान वाढीत आलं तर वाढव पण निदान इकून तरी खाऊ नको.
आणि आपल्या बापान तरी आपल्याला दुसरं काय सांगितलं या क्षेत्रातलं कष्ट खूप हो ना माणसं निघून गेली पण फळ भेटलं नाही कोण निघून गेली यादीच देतो ऐका आज मेला पंजा मेला बाप मसन गेला देखत देखत ना तू पोतू तोही तैसा झाला देखत देखत ना तू पोतू तोही तैसा झाला उठ उठ जागा पाठी बयाले उठ उठ जागा पाठी बयाले उड जा काले ते आपलं आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला देखत देखत ना तो पोतो तोही तैसा झाला देखत देखत ना तो पोतो तोही तैसा झाला उठ उठ जागा पाठी बयाले उठ उठ जागा पाठी बयाले टाळ्या वाजवा गडले गोड वाजत आहे आमचं लय बरे राव 2 तास आम्ही निघून जातो कीर्तन झाल्यावर त्यांची बोट बघा मग कळतंय किती ताण आहे त्याच्यात असं गोड वाजले की मला म्हणावं लागतं हे हात मुझे दे दे ठाकूर गोड वाजत काय जीवन आहे राव महाराज का हो म्हणले संसाराच्या परिक्षेत्रात फळ अजून कोणाला मिळालं नाही मग महाराज फळ नाहीच का म्हणले एक क्षेत्र आहे का कष्टाला किंमत तेव्हा येते बुवा जेव्हा फळ भेटल तर कष्ट केलं आणि फळच नाही तर कष्टाला किंमत नाही सोपं करू कळेलास तुम्हाला कळेलास ज्वारी असेल ना काढाय सध्या काल का ऊसच आहे सगळं तुमच्याकडे ज्वारी एक जण म्हणला तात्या येतात ज्वारी काढाय म्हणला जोडीने का कसं जोडीने कशी हाजरी म्हणले 1200 रुपये हाजरी वाईट दिवस तितके माणसं भेटाना मजूर भेटाना 1200 रुपये तेवढ्यात बाप्पा पळत आला म्हणला नाही नाही तात्या आपल्या घरी या का आणि तुमच्याकडे कसा रोज आहे म्हणला काय नाही घरनं भाकरी बांधून आणायच्या आपल्यात खायच्या दिवसभर जावारी काढायची आणि घरी निघून जायचं म्हणला रोज रोज नाही मोकर कम हे जमा मला खरं सांगा आता 1200 रुपयाची हाजरी तिथं जातान का फुकटात जातान बोला की 1200 का फुकटात जातात तुमच्यात कोण जात असलं सांगा आमच्या गडाचं बांधकाम कमी चालू आहे माणसात भेटाना काय खाऊ पिऊ घालू तुम्हाला नाही महाराज येडं जरी असलं तरी पैशाशिवाय जात नाही कुठं आपलं तर पान बी हालत नाही बाबा आपण खरं सांगतो लय पैसा पेरा आपल्याला लय आवडतं कुठलंच काय कळत नाही पण पाकिटातलं चांगलं कळत कमी जास्त पडल्या ऐका कष्ट जिथं त्या कष्टाला किंमत असेल तर त्या कष्टाला किंमत सोपं करू कळत असं ज्वारी राखाय आली आणि पाखरं लय त्रास द्यायला लागली पाखरं जरा जास्तच त्रास देते सध्या काय करावं एक जण म्हणलं ती त्रास देते म्हणत मी म्हणतोय पाखरा आझाद केलं तुला म्हणलं लय त्रास पाखराचा काय करावं म्हणलं मग काय त्रास मग कोणी ती डपड वाजवीन कोण तोट वाजवीन एकाने ती माळा केलता माळाच म्हणतात का आठवडा माळा आठवडा केला त्याच्या उभा राहायचा हातात गोफण त्यात खडा टाकायचा भिर भिर फिरवायची पदूर सोडायचा खडा पडायचा पाखरू उडून जायची ही खेळ एका राजाच्या पोराने बघितला राजाचं पोरग म्हणलं आपण सगळं खेळलोत ला काही फ्री फायर खेळलोत पबजी खेळलोत अजून कॅन्डी क्रश अजून लुडो अरे सगळं खेळलो पण हे काय खेळ खेळलो नाही गाड्या राजाच्या पोराने हट्ट धरला उद्याच राजाने आवाज दिला सोनाराला गोफण बनवली कशाची कशाला चांदीची म्हणा की चांदीची गोफण त्यात एवढा मोठा गोळा कशाचा आता म्हणा कशाचा सोन्याचा राजाचं पोरग त्या माळ्या उभा राहिलं चांदीची गोफण त्यात तो गोटा टाकला भिर 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 फिरवला भक्त काय पदूर सोडणार गोटा जाणार तेवढ्यात त्या बांधाने एक वारकरी कीर्तनाला चाललो होतो
म्हणले परशुराम महाराजाचं लय मोठं नियोजन आहे, आश्रम बघायला होईल. आणि ती सगळी लोक ते वारकरी त्या बांधाने बघता काय जी पदूर सोडला आणि जी वारकऱ्याच्या पाठीत धपदिशी लागला. वारकऱ्याने विचार केला, म्हणला आला का कीर्तनाला चालले लोक जर दगडाने हानीत असतील जायचं कुठं. माग वळून बघितलं एवढा मोठा गोळा. कशाचा? बोला बोला कशाचा? तो गोळा बघितल्या वारकरी काय म्हणला माहितीये का, देवा असा एकच कमन हाणला अजून आला का. मला सांगा दगडाचा लागला काय सोन्याचा लागला काय तरास? बारीक चावला काय मोठा चावला काय ठणका? मग तरी दुसऱ्याची अपेक्षा काय केली? कळलं दगड नाही हो काय कष्टाचं फळ कळाल्या बरोबर इच्छा करत असतो माणूस. तसं महाराज कष्ट भरपूर आहेत पण या कष्टाला फळ मिळालं पाहिजे. मग महाराज कष्टाचं फळ कुठं होतं? महाराज म्हणले एकच आहे, एकच क्षेत्र आहे परमार्थाचं जिथं कष्टाला फळ मिळतं. पण महाराज ते फळ मिळवण्याकरता महाराज काय लागतं? महाराज म्हणले त्याच्याकरता एक लागतं काय? वाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण अधिकारी. देवाचा प्रसाद कराल भोजन, देवाचा प्रसाद कराल भोजन, देवाचा प्रसाद कराल भोजन, देवाचा प्रसाद कराल भोजन. वाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण अधिकारी, वाल कोण कोण अधिकारी, देवाचा प्रसाद कराल भोजन, देवाचा प्रसाद कराल भोजन, देवाचा प्रसाद कराल भोजन, देवाचा प्रसाद कराल भोजन. देवाचा प्रसाद कराल भोजन, वाल कोण कोण अधिकार. म्हणले मग हा अधिकार कमवण्यासाठी सांगणार कोण? म्हणले आवणीवर या भूतलावर खरं सांगणार एकच आहेत. कोण? त्यांचं नाव साधू. साधू शिवाय खरं सांगणार कोण नाही. का? त्यांना दमच निघत नाही लोक वाईट मार्गाला गेल्यावर. आमचे बाबा पाठात म्हणायचे बुवा कुत्र्याला गती माणसाला प्रगती आणि साधूला जीवाची अधोगती सोसत नाही. दम निघत नाही त्यांना. कसा? आपण कीर्तनाला आलो तरी आपल्याला बसायचा दम निघतो काय? 5-6 बार चक्र हरून माणूस माघारी येते. त्यांना जसं आपल्याला कसं दम निघत नाही तसं त्यांना वाईट बघितलं दम निघत नाही. सोपं करू कळेल असं सांगणार तेच. देव बी आहे पण देवाची चाल निराळी. कशी? सोपी करू. सकाळ झाली बापाने किक हाणली. कशाला? गाडीला. लेकराने आवाज ऐकला म्हणला अर्जी आरती गाडी वाजली. ती आरती पप्पा गावात चाललं. पोरग सकाळ सकाळ उठून सकाळला बसलं होतं. कळत आहे ना बोलणं? सकाळी उठून सकाळला बसलं होतं. बापाने किक हाणली ती केंड बघितली म्हणलं आपल्याला गावात निघायचं आता. पोरग हाय असंच उठलं आणि पळत बापाकडं. बापाची ती भटीची कापड गेले पॅन्ट धरली. म्हणला बाबा मला यायचंय. बापाने लेकरू बघितलं ती त्या माशा घोंग घोंग करणार ते लेकरू आणि ती कला कला हे म्हणलं हे पर तिकडे बाबा मला यायचंय. म्हणजे पोराला कामशाला दिल ठेवणार नाही तिकडे. पोरग दिल तिकडे ढोकलून. बापाने टांग टाकले गेला गावात निघून. लांबून बघितलं कुणी? आईने. आईने पळतच गेली. लेकराला हाणलं नाही बाप्पा. मग लेकरू उचललं नाणीत नेलं धुवून काढलं साबणून लावून आणि मग त्याला काय ते गंधन पावडर काय कपडे. हे माय म्हणले माय बाळासारखं पोरग नाही गावात.
माझं आचड बचड छकड राधे रुपड बास 2-3 मुख घेतलं. म्हणले नाही नाही नजर लागेल. एक काम केलं, डबी घेतली आणि काजळ घालाय चालू केलं. पोरग काजळ लावू द्याय ना. माय म्हणले बाळ्या काजळ लावू दे, तुला पैसा देते. पैसा काय चीज आहे लेकराला माहित नाही, पण पैशाचं नाव काढल्यावर लेकरो गप बसलो. पैसा लय प्यारा लोकाला. कस काय तुम्ही कीर्तनाला बसलात, उगं त्या कोपऱ्या एखादा उभा राहून तिथून म्हणावं ए जे लवकर पळत येईन त्याला 10,000 रुपये बक्षीस. काय करता बरं? पळत जात ना. नाही तुम्ही तरी बसलेला आहेत, तुम्हाला बसलेलं उठायचं मग पळायचं. मी आयताच उभा आधी तिकडं पुन्हा इकडं डबल ड्युटी. का पैसा आवडतो ना महाराज. लेकरो गप. काजळ लावून झालं, माईने खिशात पिशवीत हात घातला, रुपया काढला, त्याला ती काळा पैशाला त्याला काळ केलं आणि पोराला पैसा दिला. आमचे बाबा पाठात म्हणायचे जन्माल्यापासूनच माईने काळा पैसा गोळा करायची सवय लावली. मरुस तर लेकरू काळाच गोळा करते. नाही 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 राहू दे राहू दे. ती लेकरू खेळाय सोडलं. सोडल्याबरोबर जो बाप गावात गेलता का ते महागारी आला आणि त्याने ती लेकरू बघितलं. म्हणलं बाळ्या यू 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 यू. पोरग म्हणलो मागा रटा आणि आता यू यू हाय अजिबात येत नसतो. गेलं निघून. आता मला उत्तर द्या, गावात जाताना पोरग तीच होतं का बदललेलं? बोला की तीच होतं. आल्यावर पोरग तीच एक बदललंय तीच आहे. मग मगा रटाना आता यू यू का? कारण एवढंच आहे, मगा गाणीनं भरलं होतं. तसा देव बी ह्या चालीचा आहे. विषयानं भरलेला जीव बघितला का जवळ घेतच नाही. राटा देत आणि संसारात ढुकलून देत आहे. मग त्याला साधुरूपी आहे असावी लागते. ती परमार्थ रूपी नाणीत नेऊन नामस्मरण रूपी साबणानं धुवून काढते. मग तो नित्तळ आणि निखळ झाला का देव म्हणतो यू 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 यू. पण जीव म्हणतो आता देवा तुझी गरज राहिली नाही. का आता तू जन प्राप्त होतो तो वेद सांगतो. जीवनात तू जरी महत्वाचा असला तरी तू मिळवायला सुद्धा एक जात महत्वाची. कोण? ती जात आमच्या हातात आली. आता आम्हाला तुझी गरज नाही. कोणही होते आणि यादीच दिली. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. टाळी वाजवा जोरात. 9:15 वाजले. 10ला थांबायचे. वारे वाजे हो वारे वा टाळकरी. आता हे वैभव कमावलं. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. ऐसे वेद देती ग्वाही. तण साधती साधन, तण साधती साधन. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही केले बाधते सारणे. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. मग महाराज असा साधू म्हणले महत्वाचा आहे. मग महाराज असा साधू ओळखायचा कसा? मोबाईलवर दिसतो का ते व्हॉट्सअपला फेसबुकला चॅटिंग करताना? म्हणले तसं काही नाही. मग ओळखायचं तरी कसा?
मोठ्याच्या घरात जन्माला आला म्हणून साधू कळतो का? म्हणले तसं नाही. मग माणूस आणि साधू हे जन्माने कधी ठरत नाही, तो त्याच्या कर्माने ठरत असतो, हे लक्षात ठेवा. कोणी असो. आमचे बाबा पाठात म्हणायचे, बुवा शहाण्या माणसानं मागचा पाऊल उचलून पुढे टाकताना जरा आधा बी नाही टाकीत जात जाऊ का, आज जो केलाय ना ते उद्या भोगायचा आहे. नाही नाही, तुझं मोठे पण त्या कर्मावर अवलंबून आहे. सोपं करू कळलं असं. मला सांगा, दूध माहिती का तुम्हाला? दूध पोरांनो, दुधात विरजन घातलं, आता काय झालं? विरजनच म्हणतात ना तुमच्याकडं का मुरवान? विरजन. आता काय झालं? बोला बोला, काय झालं? दही. दह्याला घुसळलं, आता काय झालं? ताकाच्या वरी आलं. काय? लोण्याला कडवलं, काय झालं? तूप. वारे वा. दूध कसं लिटर आहे? 35. चेअरमन चांगला राव तुमच्याकडं. वा वा. 35 नाही 40 धरा. मला द्यायचं नाही, तुम्हाला द्यायचं नाही. काय करता आपल्याला? 40 रुपये लिटर दूध. कसं आहे? 40. त्या तुपाचा जन्म झाला कुठून? दुधातून. दूध कसं आहे? 40 रुपये. तूप कसं किलो आहे? 700 800 धरा ना. दूध कसं लिटर आहे? 40 रुपये. त्या तुपाचा जन्म कुठून झाला आणि ते तूप कसं किलो आहे? काय बोलता राव तुम्ही? दूध जर 40 आहे, तूप पिते आणि 40 रुपये किलोच. नाही महाराज, तूप म्हणायला काय जात नाही, याचं कारण आहे तूप रूपाला यायला मधली प्रक्रिया महत्वाची आहे. तसाच साधू आणि माणसं दिसाय जरी सारखी असली तरी साधू रूप ठरवायला मधली प्रक्रिया महत्वाची. कुठली? त्यागाची. ज्याच्या जीवनात त्याग मोठा तेवढा तो साधू मोठा, आणि ज्याच्या जीवनात भोग मोठा तेवढा तो माणूस मोठा. मग महाराज असा साधू ओळखायचा कसा हो? महाराज म्हणले, जो कोणापुढं कधीच काय मागत नाही त्याचं नाव साधू. महाराज आणि साधू म्हणले हो. आणि आपलं बारकं लेकरू जरी देवाच्या दारात गेलं तरी म्हणतंय, देवा खुशाल ठेवू. आपलं मागणं जन्मल्यापासून. महाराज जर मागण्याची वृत्ती नसेल, त्याच्याहून जर साधू ओळखायचं असेल तर म्हणले हो, आमच्या तुकोबरायचे सुद्धा शब्द, देवा काही करीन पण मागत बसायचो नाही. हात पसरी जीने धिगत्याचे, हात पसरी जीने धिगत्याचे, हात पसरी जीने धिगत्याचे, हात पसरी जीने धिगत्याचे. तो मन करी ब्रह्मांड जगणे, हात पसरी जीने धिगत्याचे. तो कमनकारी ब्रह्मांड ठेंगाने, हात पसरी जीने, हात पसरी जीने धिगत्याचे. हात पसरल्याला आवडत नाही. मग महाराज असं म्हणले हो. आणि तुम्हीच म्हणता हात पसरायचं नाही ना. आजच्या अभंगातून तुम्हीच काय करतात? मागतात. म्हणजे तुम्ही तरी काय केलाय? हातात पसरले राव. तुम्ही असं कसं काय बोलता? याला शास्त्रात वदतो व्याघात दोष म्हणतात. म्हणजे कसं? सोपं करू. गावात दारूबंदीची ती सगळी मोहीम आली. शासन रस्त्यावर आलं, म्हणले दारू लय पिऊन वाटोळ व्हायला लागले, लिव्हर फुटतय, कोण कधी पेतय, काय काय तर भजने अभंग म्हणतो म्हणतो कशाला पेतो राजा तू? पिऊन म्हणते काय काय. पेलं नाही पाहिजे, पण म्हणले शासन म्हणलं नाही, उद्याचा युवक घडला पाहिजे. गावोगाव मोहीम राबवली. कशाची? दारूबंदीची. आणि मग उभा राहिले आणि एक एक सांगायला लागला, ए दारू पिणं वाईट आहे, कीर्तनात पाय पसरून बसणं वाईट आहे. नाही ते आपलं सांगत होते.
नाही तुमचं नाही, तुमचं तुम्ही आपलं निवांत बसा. तसं काय आपलं म्हणणं नसतं. लोक बसते ती बसते तर काय बसण्याच्या तारा निराळ्यात म्हणता. ह्या 2 पायाच्या चुली करायच्या आणि बसायचं, खालून का जाळ घालावा का काय. लयच लोक निराळ बसते. बसतेत वरनं अशी 5 फुटाची पट्टी टाकी देत, पुन्हा 7 फुटाचं कुकर वरनं टाकायचं आणि कीर्तन होस तरी शिट्या देत बसायचं. बंद कर बंद कर असं नसतं चालत. ऐका तेच सांगायला लागले. काय माय बसलीस का तू डबल तशीच. दारू पिणं वाईट आहे म्हणजे प्यायचं बात प्यायची. त्यांनी 2 तास लेक्चर दिलं माऊली महाराज. दारू पिणं वाईट आहे, त्यांनी संसार होतो. दारू आपल्याला पित नाही. आपल्या लेकराचं शिक्षण, आपल्या लेकराचं भवितव्य असलं पितं, पिऊ नका पिऊ नका. ते 2 तास सांगितलं आणि ती सगळ्या चौकातली सभा झाली आणि ती गाडीत बसायच्या टायमाला महागारी आला. म्हणलं बापूराव उलशी गड. तो म्हणला 12 नंबरचा बुटा असला तर हानमाय थोपाडा. अरे म्हणला 2 तास बोलत होता ना दारू पिणं वाईट आहे, दारू पिणं वाईट आहे, आणि तू आता म्हणतो ती उलशी. ते म्हणला त्याचं कसं आहे, दारू पिणं जसं वाईट आहे तसं दारू पिणं चांगलं बी. होय का दारू पिणं चांगलं असं कसं काय. म्हणला हो जो दारू पितो ना त्याच्या घरी चोरी कधी होत नाही. जो दारू पितो त्याला कुत्रं कधी चावत नाही. जो दारू पितो तो म्हातारा कधी होतच नाही. कस काय चोरी कस काय. हा म्हणला पिऊन पिऊन घरातच काय राहत नाही, चोर कशाला चोरी करायला. मग चोरी होत नाही. दुसरं कुत्रं चावत नाही म्हणजे. अरे म्हणला चालतानाच लेजिम खेळत चालत आहे. कुत्रच म्हणतं आपला अध्यक्ष आला कशाला चावाय नाही. आणि तिसरं कारण काय म्हातारा कधी होत नाही. कस काय. हा म्हणला तरुणपणातच मरत आहे, म्हातारपणा कशाला. 1.5 तास सांगितलं दारू पिणं वाईट आहे आणि पुन्हा काय म्हणला द्या. म्हणजे जे सांगायचं तसं जगायचं नाही. याला शास्त्रात वदतो व्याघात दोष म्हणतात. तसं तुकोबराय तुम्हीच आधी म्हणता भिक्षा पात्र अवलंबीने जळोजीने लाजीरवाने, आणि आज तुम्हीच मागणं मागता कस काय. महाराज म्हणले याचं कारण आहे मागायचंच नाही असं ठरलेलं आहे. तुका म्हणे तुझी न लगे थोडी बरी आहे आवडी देवा दर्शना. तुका म्हणे तुझी न लगे थोडी बरी आहे आवडी देवा दर्शनाची. बरी आहे आवडी देवा, बरी आहे आवडी देवा दर्शनाची. मग महाराज तू का म्हणत तुझी नलगे दसोडी तुला मागायची हौस नाही. नाही नाही आमचा धर्मच आहे. काय काही मागण हे आम्हा अनुचित वडिला आमच्या बापजाद्याची परमार्थाची पिढी माहिती ना. काही मागणे हे आम्हानुचित परंपरा जपणारीत आम्ही म्हणले. आम्ही आमचं मोडीत नाही. निष्ठेचा परमार्थ आम्ही सोडून जगत नाहीत. आपला परमार्थ आहे नाही असं नाही, निष्ठेचा नाही, निष्ठा निष्ठीचा आहे. त्यांचा निष्ठेचा एक ठरलं की बदल नाही. जुन्या लोकांच्या परमार्थाच्या निष्ठा निराळ्या होत्या, धारणाच होत्या. अण्णा वारीला जरी जाणं नाही झालं, वारकरी चालला निष्ठा ठेवून 10 रुपये काढून देणार. आम्हाला जाणं होत नाही, आमची वारी पोच करा. आता वारकरी दारावून चाललं तरी म्हणते दे घर बंद कर, घर बंद कर, नको तिथे. लोकांची तारा बदलली. पहिले महाराज जरी यायचे म्हणले तरी गावोगाव सन्मान राहायचा.
लोकाला अप्रूग वाटायचं महाराज आपल्या घरी राहावात. आता कीर्तन झालं आणि महाराज आता गव घडतं बाप्पा. कधी जवळ कीर्तन असलं की मग माणूस म्हणतं येऊन जाऊन काय करायचं, तिथंच आराम करू. कीर्तन झालं की महाराजाला देतात काय, हा बोला काय देतात, हा मोठ्यानं बोला. पाकिट ना श्रीफळ काय असं ते दिलं. सगळं झाल्यावर मग माणसं म्हणतात महाराज मग आराम करायचा जायचं. मग आम्ही म्हणत असतो नाही आता आरामच करायचा आहे. मग रातच्या 11 11:30 वाजता तिथून त्यांची पंचायत चालू होती. महाराजाला कोणाच्या घरी न्यायचं आता. तो म्हणतो तात्या तुझ्या घरी नेणं. म्हणला नाही. का नेला असतं पण बुधवार आहे आज. म्हणला मग थोरलं सुतातच येत नाही आज. आज समजा असंच येत. आणि म्हणला त्याने अशी उरपड केली आणि महाराज घरी आल्यावर कसं करायचं. ते म्हणतो काका मग तुमच्याच घरी न्या. ते म्हणतो नेला असतं पण आमच्या बाथरूमचा कॉक मोडलाय. सकाळी महाराज डबा घेऊन रानात नेणं कसं दिसतंय उगाच हे नाही. म्हणलं मग एक काम करू आपण काय तात्या नाहीत का तात्याच्या घरी नेऊ. तात्याची सप्त्याची काही ओळख नाही. 11:30 वाजता तात्या पार 5Gच्या रेंजमध्ये फुल. आणि तसल्या ह्याच्यात आम्ही त्याच्या दारात हातात पिशवी ती दोघं तिघं पुढं आम्ही त्यांच्या मागं लटकते राहणार. त्याच्या दारात गेलो ही खालनं आवाज देते तात्या. तो वर्ण म्हणतो कोण आहे. भजने तर भजने आणि दिले पट्टी म्हणला सकाळीच. म्हणला पट्टीचं नाही काय मग महाराजाला झोपायचे तुमच्या घरी. बरं आलो. ती वर्ण खाली येतं गेट उघडतं. ती फुल तंद्रीत ती का दर्शन घेतं का पिशवी घेतं हे असा बघतो नुसता. मग भजने म्हणते तात्या महाराज आहेत. हे महाराज आहे महाराज आहे. मी तवा ठरलं माऊली महाराज. म्हणलं आणि काही करायचं पण मुक्काम करायचं नाही कुठं. काही होईल तिकडे ती परिस्थिती. मग त्याने म्हणे हा महाराज. मग ते काय दर्शन पिशवी घेत नाही बाप्पा. ती एकच काम करतो माझ्याकडे पहा. ती एकच काम करतो महाराज आहे तुम्ही. बरं चला. त्याच्या मागे तसंच पिशी घेऊन वरी जायचं. मग तो आवाज देतो कोणाला त्याच्या बायकोला. ती सुम झोपलेली. ते म्हणतो ए आवट ना. ती म्हणली या काय व महाराज आल्यात. त्यांना तर अक्कलच नाही कुणाच्या घराला जावा कुणाच्या नाही. मी ऐकतोय उठली बुवा. उठून ती पाय पार सगळी देखरेख कराय 5 मिनिटं याम करायचा ते गुडघं दुखत येत. मग उठून झाल्यावर मग वरची खोली दिली. त्या खोलीत जाळ्या आळ्या तशाच सगळ्या. मी हळूच म्हणलं काकू खालचा मजला लय चांगला ह्या खोलीत जाळ्या आळ्या अशात का म्हणू. म्हणले काय सांगावं महाराज मागच्या महिन्यात आमची थोरली सून ह्याच फॅनला फाशी घेऊन मिली. तावापासून ह्या खोलीत कुणीच येत नाही. आप्पा माझ्या डोळ्यात देखत ती सून हाय अशी दिसली. ती जीभ बाहेर पडलेली. म्हणलो काकू तुम्ही सगळी खाली ना आम्हाला असल्या खोलीत असतं वय. ते म्हणले देवाच्या लोकाला काय कुठं झोपलं तरी. ही आपल्या परमार्थाची निष्ठा. पण साधूचा परमार्थ म्हणजे आमच्या बापजाद्याची परंपरा आहे. काय मागायचं नाही. म्हणले मग आज मागता का. म्हणले उत्तर त्याच्यातच आहे काय काही मागणे हे आम्हा अनुचित. जी आरती काय अनुचित ती आरती काहीतरी उचित असलं पाहिजे. म्हणजे सोपं करू ऐका. बायकोनं साडी मागणं आणि मालकाने तिला घेऊन देणं हे उचित. मी म्हणतो तिने 1000ची मागितली ना आपण 1500ची देत जात जाऊ. मला कुठे घ्यायची कोणाला. मी आपला पिपळा खालचा मुंज्या आपल्या काय करायची. 1500 नाही 2000ची घेत जात. तुमचं कसं का असेल 2000ची का. त्यांचं मागणं उचित आहे. साडी घ्या म्हणलं उचित. चांगली आणा म्हणणं उचित. नवी आणा उचित. नवी जी आली ती आणा उचित. राजा राणी काय असेल ती तसली. पण आणलेली साडी घालून झालो धुवून द्या हे उचित नाही. हे अनुचित आहे. तसं देवा तुझ्याकडं मागणं उचितच आहे पण परमार्थाचंच मागणं उचित आहे. संसाराचं मागणं अनुचित आहे. म्हणून म्हणले आज तुझ्या पुढं मागतो. नाही अजून का मागता त्याचं दुसरं कारण व्यवहाराचं कारण. कसं असतंय आपला नियम ठरलेला असतो पण मोठा माणूस का तिथं आला का आपल्याला नियम आपल्याला बंद करावा लागतो.
सोपं करू, जेवताना बोलायचं नाही हा कायचा नियम असतो. पण समजा आमदार आला ना, आमदाराने विचारलं कसं चाललंय, नियम मोडावं लागत ना, का मोठा माणूस आहे. सोपं करू कळलं असं. पाडव्याचा सण काय असेल ती सण आला जवळ, सक्रात. अख्खं सासर एका ह्याच्यात बसलं. सक्रात झाली म्हणले आता दिवाळी येईन. म्हणले हो. म्हणले एक काम करू, नवं लग्न झालंय, यंदाचं पहिलं लक्ष्मीपूजन आपल्याच घरी आणि मग सून पाठवू. आणि म्हणले त्यात काय सांगायची गरज आहे. नाही म्हणले, कसं आहे घरदाराचं आपलं काय नीट राहत नाही. खटल्यातलं घर आहे, कोण कोणाला भेटलं की लगेच म्हणतंय काहीतरी. नियम ठरला, नवी सून आहे तिचं लक्ष्मीपूजन आपल्याच घरी होईन तवर लावायची. घराचा एक जागी निर्णय ठरला. आणि नेमका जी बबी होती ना, त्या बबीचा चुलता जज होता. जज कुठं? कोर्टात न्यायाधीश. त्याला काय लग्नाला यायला जमलं नव्हतं, तारीख मोठी होती आणि येता आलं नाही. मग ते हळूच विचार करीत होता. म्हणला दिवाळी जवळ आली आणि जर बबीला आणलं नाही तर बबी नाराज होईन, आधीच लग्नाला नाही म्हणून नाराज आहे. त्याने विचार केला येता येता आपला बबीला घेऊन येऊ. पण तो जज जरी असला तरी त्याचं काय चलत आहे, घरच्या कारभारी ह्यात ना आगी मावळ. विचारलं पाहिजे. येता येता म्हणला घरी गेलो मूड बघू कसा आहे काय विचारू. आलो म्हणला का ग मला असं वाटतंय. ती म्हणली बोला ना पटदिशी काय वाटतंय. 9:30 वाजल्यात. नाही म्हणला मला असं वाटतंय आपली ती बबी नाही का माझी पुतणी, हा म्हणले तिचं काय, तिचं लग्न झाले. म्हणले हा ना, आपल्याला काय लग्नाला जाणं जमलं नाही. म्हणले दिवाळी आली. म्हणले हो. मग मला असं वाटतंय तिला दिवाळीला आणावं काय की. ती म्हणली कसं माझ्या मनातलं बोललात बरं, मला बी असंच वाटत होतं तिला घेऊन यावा, तिला बरं वाटन, माझ्या हाताखाली कोणतरी होईल. तुझं कसं काय असं म्हणती त्यात आनंद आहे म्हणला. दुसऱ्या दिवशीच ती लाल दिव्याची गाडी काढली. कोर्टाचा न्यायाधीश त्या गाडीत बसला. गाडी टोटोय 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 वाजीत बबीच्या वस्ती आली. जी पुढारी त्या गाडीच्या मागं का त्यांच्या केस होत्या त्यांच्याकडं. म्हणले साहेब गवले तर गवले. साहेबांनी सरळ सांगितले हो का माझ्या मी व्यवहाराच्या कामाला आलोय, माझ्या मागं कुणी येऊ नका. आणि जी गाडी कर्जत मधून बाहेर पडली ती थेट रावगाव मार्गे वंजारवाडी. आणि जी गाडी पळत पळत वस्तीकडे यायला लागली तशी सगळी माणसं बघायला लागली काय झालं, कोणाचं झालं, कसं झालं आणि काय झालं. आणि सगळी बघत बघत गाडी बबीच्या दारात. सासऱ्यानं बघितलं लाल दिव्याची गाडी. आणि काय झालं, कोण आलं. पांढरं डोळं केलं ना, पण तेवढ्यात चुलता बघितल्यावर बबीने आवाज दिला अयो काका तुम्ही, असं म्हणल्यावर जीवात जीवा आला. आणि मग सासऱ्याची पळापळ चालू झाली. चला ना, उठा ना, बसा ना, चला ना. महाराज का साधा माणूस आहे. महाराज दाराची यायला म्हणलं तरी माणूस 2 दिवस तयारी करतय. साधा माणूस आहे का, जज आहे जज, कोर्टाचा जज. आणि मग ते यायचं म्हणलं काय पाठ टाकला म्हणता, गरम पाणी धुवून काढा, साबण लावा, फेसवॉश लावा, चला ते गरम टायवल. आणि मग आवाज दिला, आवाज आहे ती बिछाना काढा रे, नवा टाका रे, बेडशीट बदला रे, गाद्या उशा उपार जंक्शन थाट. का जज यायचं जज. बघता काय ताटो लावली आणि सगळी ते बिछाण्यावर बसली. हळूच म्हणले पाहुणं लग्नाला येऊन जाणं आज कसं काय येणं केलं. म्हणले काय सांगायचे तुमच्याकडे काम आहे. आणि काय काम आहे आणि लवकर सांगा. कसं झालं काय. म्हणले ऐका 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 नीट सांगतो ऐका. सांगा ना काय. काय नाही म्हणले ही आमची बबी ना. हा म्हणले तिचं काय हिच्या लग्नाला यायला जमलं नाही. हा म्हणले मग सासरा पुढत बसलेला नसा. मग म्हणले भेटाय. म्हणले भेटाय तर आलोच. म्हणले मग दिवाळी आली. म्हणले मग मला असं वाटतंय दिवाळीच्या सणाला तिला घेऊन जावा. जावा म्हणायच्या आज सासरा म्हणलं आणि त्यात काही जणायचं घ्या की. सासू आतल्या वडीतून ऐकत होती. सासून आतूनच आवाज दिला. मस्त बैठकीत बसल्या पण आला बाहेर. काय 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 म्हणता. 15 दिवसापूर्वी आपली बैठक झाली का नाही. आपल्या बैठकीत काय ठरलेलं लावायची
आणि तुम्ही काय उचललीची म्हण लावली टाळ्याला घेऊन जा. तेव्हा म्हणला मग आपलं ठरलं होतं लावायची नाही, पण न्यायाला कोण आलाय बघ ना, जज जज. आपलं ठरलंय लावायची नाही, पण न्यायाला बघ कोण आलंय, जिल्हा माग पळतोय, तरी ती माणूस भेटाना, आणि ती माणूस आपल्या दाराला आहे. जज म्हणला मस्त ठरलंय आपलं लावायचं नाही, पण त्यांनी म्हणल्यावर कधी व्हा म्हणलो मलाच कळलं नाही. का आपलं ठरलं होतं, पण मोठा माणूस बघितलं की आपला निर्णय खुजा होता. तसं तो कोबार आहे म्हणले, पण देणारा एवढा मोठा दिसला का आमचं मागणं कधी खुज झालं कळलंच नाही. मग तो कोबार आहे, तुम्ही मागता तर खरं, मग मागणं काय म्हणले, एवढंच मागणं आहे. माणूस कोण आहे, माणूस आणि मागणं सांगितलं अभंगाच्या पहिल्याच्या. तुम्ही विश्वनाथा, 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 तुम्ही विश्वनाथा. दिनरंकार मी अनाथ, दिनरंकार मी अनाथ, कृपा करायला दे थोडी, कृपा करायला दे थोडी. दिनरंकार मी अनाथ, दिनरंकार मी अनाथ, कृपा करायला दे थोडी, कृपा करायला दे थोडी. तुम्ही विश्वनाथ, दिनरंक मी अनाथ, दिनरंक मी अनाथ, दिनरंक मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ, दिनरंक मी अनाथ, दिनरंक मी अनाथ, तुम्ही दिनरंक मी अनाथ. देणारा कोण आहे, तुम्ही विश्वनाथ असा देणार आहे. म्हणले मग विश्वनाथ असून सुद्धा देणं सोपं आहे. आज मागतो याचं कारण आहे मागणी विशेष वेगळी. जरा बारीक करू ऐका. उसण्यात आणि मागण्यात फरक असतो. उष्ण निराळं आणि मागणी निराळी. उष्ण म्हणजे तुम्हाला चांगलं माहिती असेल, ह्या बाया उष्ण बघत जात जा ह्यांचं. जरा घरात पीठ नसलं की शेजारणीकडे उष्ण मागाय जात्यात. जेव्हा तिच्याकडून घ्यायचं असतं का, तोपर थप्पीला थप्पी, थप्पीला थप्पी, थप्पीला थप्पी लावून चुपून चुपून बघून भरून आणतात. आणि जेव्हा द्यायची पाळी येते का, तेव्हा म्हणते बघ बघ, वरणच इरवाडी इसकाटल्यावर वरणच इसकाट येते. अशी शिग लागली की हा तुझं तुला, याला म्हणा उष्ण. पण मागणी निराळी राहते. एकतर देता येत नाही, आणि दान दिलं का घेता येत नाही. स्वप्नात जरी दिलं तरी माघारी घेता येत नाही. हरिश्चंद्राने राज्य हे स्वप्नात दान दिलं, दुसऱ्या दिवशी राज्याहून गेला दोरी. दान म्हणायचं त्याला. सोपं करू कळायचं असं ऐका. कीर्तन झालं, महाराजांना श्रीफळ काय असेल ते देऊन टाकलं. ठरल्याप्रमाणे गाव गोळा झाली. पंच कमिटी सगळी म्हणली ऐका महाराज, वेळेवर जरी नसले तर एखादा म्हणला असता येणं होत नाही, तिकडे तुमचं तुमचं भागून घ्या. मग कसं करायचं होतं. पण महाराज तरी वेळ काढून आले, टायमात आले, कीर्तन चांगलं झालं. तरी मग ठरलं जसं होतं ना, एक काम करू, जसं ठरलं तसं महाराजाला देऊन टाकू. पण गडबडीत महाराजाच्या पाकिटात 1000 रुपये जास्त म्हणा की जास्त केले राव. इतकी टक टक केली मी मला जास्त दिले. काय 9-10 हजार ठरलेले त्यात दिले ना 1000 रुपये जास्त.
आणि मग हे गाव गोळा झालं. म्हणले उद्या लय गडबड असती, काला झाला आणि जाण येण जाण लय असती, ते तानात आपल्याला कळायचं नाही. एक काम करू, आजच हिशेब करा काय काय झालाची. आणि सगळं ही मंडळ बसलो हिशोबाला. कुणाला किती दिलं, कुणाला किती आलं, कुणाचं किती काय काय, भजनी मंडळ कुठलं, जागराला कुठं, कुणाला काय सगळं ठरलं. आणि तेवढ्या गडबडीत 1000 रुपयाचा काय गोळ निघाला. 1000 रुपये जास्त गेलो कुठं. तुम्हाला नीट बघा, भजनी आले ते त्यांना दिलं का, कुणाला दिलं का, बक्षीस कुणाला काय दिलं का, पोरांनी उड्या हाणल्या त्यांना नाश्त्याला दिलं का, असं काय म्हणलं. तसला काय नियम नाही आपल्यात, आपण काय कुणाला देत नाही, जाऊ द्या म्हणले. मग पण तरी एक जण म्हणला, अर ध्यानात आलं, बहुतेक गडबडीत महाराजाच्या पाकिटात 1000 रुपये, बोला 1000 रुपये जास्त गेलं. आता जास्त गेलं म्हणलं, तुम्हाला मला फोन करता येतोय का, महाराज तेवढे 1000 जास्त आले, एक काम करा, महागारी आणि तेवढे 1000 द्या, असं म्हणता येतंय का. आणि जरी तुम्ही म्हणलात तरी मी गाडी पुढे दामटीन का महागारी आली. एकटा तुम्हाला म्हणताच येणार नाही का, तुम्ही ते पैसे मला कसे दिलेत, दान दिले, दान दिलं का पुन्हा महागारी घेता येत नाही. तसं देवा आज जगासारखी मागणी करत नाही, तुझ्या पुढं हात पसरून दान मागतोय. दान का, याचं कारण एक तर तुला देता येत नाही, दिलं व्यवहार आहे दानाचा, महागारी घेता येत नाही. आणि मग तू को बरं विश्वनाथा पुढंच का, याचं कारण आहे बाकीचं दैवत निराळं आणि हे दैवत निराळं. बाकीचं दैवत देताना चापचून बघतंय ह्याच्यात धोका का आहे का नाही, पण हे इतकं निराळं चापचूनच बघत नाही ह्यात काय धोका आहे का नाही का. ह्याला ठेवच दिली, शिव भोळा भोळा चक्रवर्ती, शिव भोळा भोळा चक्रवर्ती. सोपं सांगायचं. कसं आहे ते भोळ, भोळ कुणाला म्हणायचं, व्यवहार न करता कळणं याचं नाव भोळ. किती भोळ आहे सांगतो ऐका. आपल्या हातानेच आपलं कोण काटा काढीन का, काढीन का एखादा. हे काटा टोचला आणि एक जण म्हणला, अर काटा मोडला गाड्या, काटाच निघाला, पार पिकला. पुढं गेला, माल रानाव एक बाबळ दिसली, त्याचा काटा काढला आणि पायातला काटा काढला. म्हणला पायातला लयच दलिंदर होता, शेव लयच चांगला आहे गाड्या. मग कामाला येईन का, अरे ह्याने लय ताण दिला पण ह्याने मस्त काटा काढला. मग खिशात ठेव, बघता काय खिशात ठेवला आणि उन्हाळ्याचा झोपला. झोपीत पालता झाला, बघता काय त्या काट्याने ह्याचा काटा काढला. हाताने काटा काढता येत नाही, पण ह्यो बाबा लय भोळा. किती भोळा आहे का. याच्या दारात त्याला सकाळी उठल्या उठल्या आंघोळ झाली की एक लागत काय, चिताभस्म. नुसतं भस्म नाही, कसलं चिताभस्म ताज. त्यामुळं काशीला कधी गेला तर अजून सुद्धा चिताभस्माची होळी होती तिथं, चिताभस्म लागत. आणि पेटन काम एका माणसाकडे होत, त्या माणसाचं नाव भस्मासूर. पेटन काम. गडी म्हणला, देवा सगळं काम लय चांगलंय पण ही लय धुंडाळणं वाईट. एक तर माणसं मरानात, मिली तर तुम्हाला ताजन चांगल्या माणसाचं लागत आहे. मरणार का नीट सुतात मरत आहे का काय का काय काय देवाचं खाऊ खाऊ मरत आहे, काय लोकांचा उगाळा करून मरत आहेत. तुम्हाला चांगलं माणूसात दिसणार. म्हणले मग तुझं काय म्हणणं आहे. म्हणले हो का नाही, असे बी माणसं लय वाढल्यात, कीर्तनाला आली तरी नीट बसणार, काय व्हायनात, काय कीर्त भजन करतं हे ही तर आलो दुसऱ्यात काड्या लावून जातात. मग म्हणलं आपलं म्हणणं एवढंच, तुम्हाला चिताभस्म लागतंय, तुमची मतलब काय, भस्म मिळण्याशी. म्हणला वरदान एक देऊन टाका, हे काम जरा उलसा हलकं होईल. म्हणला दिलं वरदान, काय तो फक्त हात ठेवायचा त्याचं भस्म होईल. आप्पा मी लय दिवस झाले विचार करतोय, असलं वरदान आपल्याला पाहिजे. लयच माणसं तारा देत आहेत ना बाप्पा, लोकाला दुसऱ्याच नाही, आमचंच लय पेटलेलं दिसत आहे, कुठून काय दिसतंय काय माहिती. आणि त्यांना काय नेट आहे, फुकटचं तुंपो भांतो खायचं, शेलक्याव चलत मार. तू इकडे येऊन बघ रे, ह्याच्यात किती थिन घेत त्या लोकांना लांबून दुसऱ्याचं गोड दिसतं. असला माणूस दिसला की मला वरदान पाहिजे होतं, झोपीत हात ठेवून गेलो असतो. चपुकीच लोकांना दुसऱ्याच लय बरं दिसतं.
पण लोकांचं दुसऱ्याच आपल्यावर आलं की बरं नसतं. एका नवा बुट आणला, अख्खं गाव नाव घ्यायचं, का बाटा कंपनीचा बुट राहू बस, असा बुट पाहिजे. अख्खं गाव नाव घ्यायचं. दुसऱ्या दिवशी ज्याने बुट घातलं ती तसाच आला. आणि म्हणलं एवढा महागा मोलाचा बुट, आणि तो असा का म्हण रिकाम पायनाला बुट घालायचा. म्हणला जगाला दिसतं रे किती चांगलंय, पण ती किती चावलंय माझी मला कळत आहे. तसंच लोकाला दिसतं आणि दुसऱ्याचं दिसतं, पण किती चावत हे त्याचं त्याला कळत असतं. तसा भस्मासूर म्हणला लय चाव मला द्या वरदान. मग त्याने रटात उचलायचा, जी कीर्तनातून उठन त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा. भस्म रोज माणसं मारायला लागला. पण त्याने विचार केला, अरे म्हणलं हे भस्म करतंय सगळं, पण भस्माची पळापळ आहेच ना राव. माणूस बघा त्याच्या पायावर त्याच्या डोक्यावर हात ठेवा, मग गोळा करा. त्याच्यापेक्षा एक काम करू म्हणला, ही भस्म कुणाला लागतंय? हा महादेवाला. याला म्हणायचं कोराडीचा दांडा गोतास काळ. म्हणला करायचं काय? म्हणलं एक काम करू, त्याच्यावर हात ठेवू ना, तेव्हाच भस्म करायची गरज नाही पळापळ. बघता काय ही अंतर मनाने जाणलं ह्या बाबाने. म्हणला काटा काढाय आला गाड्या. जरा बारीक बोलू का? गाव बी काटा काढणार लय लांबून येतो असं कधीच नाही, घरातूनच जन्म घेत असतो. हे ध्यानात ठेवा. लय लांबून कोण वाट्या घाट्या मागा येत नसतं, घरातलंच असतं. लग्न झाल्यावर भावाचं दिसत. काय करावं? काटा निघल्यावर कसं करावं? महादेव पुढं ह्यो बाबा मागो, महादेव पुढं ह्यो बाबा मागो. कशाला? हात ठेवाय. विष्णूला पुढा दावा केला, विष्णूला पंचायत पडली. अरे हे काम आहे म्हण आपल्या ठेप्यात आहे. काय करा? महाराज मोहिनी अवतार धरला. कुणी? विष्णूने. आणि मग ती रूप बघितल्या बरोबर गडी तिथंच पॅक झालं ना. जरा बारीक बोलू का? माणसाला पैसा ह्या गोष्टी दिसल्या का अवगुण लवकर येत असतो. हे ध्यानात ठेवायचं कुणी बी. ती मोहिनी रूप बघितलं भस्मासूर उलसा गार झाला. आणि मोहिनीने विचारलं काय? जरा थांबता का? बाईने विचारल्यावर मग माणूस काय कर बी थांबन ना. जरा बारीक बोलू का? ही भस्मासूर तवाच मेला असं काय नाही. काय बाई भस्मासूर आता बी जिती. थांबला ना गडी बोलत. तेवढ्यात मोहिनी म्हणली थांबलाच आहे तर मग उलसा डान्स करू. लागला नाचाय. मग कथ्थक काय असा करीत करीत जे हात मोहिनीने वरी उचलून असा ठेवला डोक्यावर तिच्या, ह्याने बी हात वरी उचलला. बघता काय ठेवला, बघता काय झाला बस. मग पण माझा दृष्टांत संपला. वरदान कुणी दिल तर? महादेवानीच. इतके भोळेपणात की विचारच केला नाही ही अवलाद पुन्हा आपल्याकडे येईन म्हणून. इतकं ती भोळे द्यायला लागलं. इतकं देतय की तुको बरा शब्द आहे. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे. भोळ द्यायला लागलं की किती दिन सांगताच येत नाही. आणि मग महाराज इतकं भोळ म्हणले, नुसते भोळेपणाव नाही. याने का ठरवलं कृपा करायची का त्याने केली रे केली का पुढचा कोणी विचार न करता देत आहे. मग आमचं म्हणणं एवढंच आहे, जे दान मागतो ते काय आम्हाला जे पोटाला लागतं असं नाही. मग या भूतलावर येणाऱ्या पुढच्या जीवासाठी असं एक द्या जे तुमच्या पशी. ती कोणतं? अभंगाचं दुसरं. Krapa
कोणती कृपा आणि काय केली तेवढी सांगू. सेवेला पूर्ण विराम देऊ. 10 म्हणजे 10. पोटाला चिमटा घेऊन बसलात तुम्ही, लय लांबविण्यात मजा नाही. 10 म्हणजे 10. काय कृपा केली तेवढी कथा आजची सांगू आणि बाप्पा सेवेला पूर्ण विराम देऊ. ती सांगायच्या अगोदर सर्वांना विनंती आहे, सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचे. सर्वांनी हात वरती करा. टाळ्या वाजवा गड्या लेकरांसाठी. काय गोडच. महाराज सांगा ना कृपा काय केली आहे का. आजची शिवरात्रीची कथा सांगू आणि धावतो पुढं चालू. कांचीपुरम नावाच्या नगरामध्ये सौमदत्त नावाचा राजा राज्य करत होता. त्याला 2 राण्या होत्या, परंतु वासना ही मोठ्या माणसाला कधी सुटत नाही. देवाचं तत्व हे लक्षात ठेवा. कीर्तनाला बसलेल्या सर्व मंडळींना विनंती आहे, देव पूर्ण सुख कधी कोणाच्या दारात देत नाही. लक्षात ठेवा. कोणी असो, देव एक बारीकपणा ठेवतो. देव सगळं द्यायला उदार आहे, पण एक द्यायला लय कंजूषपण करतो. ते देवाचं नाव प्रत्येकाच्या मुखात द्यायला तो लय कंजूषपण करतो. ते सगळ्याच्या तोंडात देत नाही. राहू द्या, खाली ठेवा. ठेवा खाली ठेवा. आता उद्या एक खट्या लावायचाच आहे. काय एक तिथला आज तुम्ही लावा, उद्या ती लावी. तू ठेवा. देव कंजूस पण करतो ते त्याचं नाव द्यायला. काय काय लोकाला देव एक काम करतो, काय उलस खेळणं देतो, खिळवीत ठेवतो. म्हणजे लेकरू जर रडायला लागलं की आई पशी येत. आई म्हणते, बाळ्या हे खुळखुळा धर, बस खेळत. खानदानी लेकरू खुळखुळ्यात रमत नाही. आई खुळखुळा न ग. मग आई एक काम करते, उलसा पैसा देते, बाळ्या बस पैशात खेळत. तरी लेकरू म्हणता, आई ती खुळखुळा न ग, पैसा न ग, मला तू पाहिजेस. आई पुढचं माप घेऊन म्हणते, बाळ्या ही बाहुली धर, बस खेळत. लेकरू बाहुली तर रमत नाही. आई मला फक्त तू पाहिजेस. जाणकार भक्ताचं लक्षण असं आहे.
देव लांबून काय बायला उलशी जमीन जुमला देऊन खिळवीत ठेवतो. ती त्याच्यातच गुरपडतं, ती सप्त्यात घुसतच नाही. समजायचं हे खुळखुळ्याचं गिराईक आहे तिकडेच. दुसरा पैसा. देव काहीला पैसा देऊन लांब ठेवितो, जवळ येत नाही. पैशावाली लोक लांब असतात, जवळ नसतात. ते छाती चोळा काय ते गुरु आला असेल काय असेल ते बघा. बसा बसा तुम्ही बसून घ्या. माणसं आहेत ना, पाय लांब होते बघा काय असेल ते. आणि ते कांद्याचा वास काहीतरी म्हणते ते बघा काय असेल होतं का त्यांच्या घरचे असतील ना. कामाची माणसं तिकडं बघा, बाकीची खाली बसा. घ्या बसून, उगा 5 मिनिटं शिल्लक आहे. मग देव काय करतो, खुळखुळ्यात लोकाला लांब ठेवतो. दुसरा पैसा. पैसा उलसा आला पैशावाली परमार्थाकडे येत नाहीत, पैशात गुर फाटलेली. तिसरी बाहुली. बाहुली म्हणजे हे बाहुल्यात बघा. काही लोकांना म्हणलं चला परमार्थाला, ते म्हणतो आलो असतो पण मायाशी तिला करमतच नाही. समजा ही बाहुलीत गुर फाटलेलं गिराईक. तसं सौमदत्त नावाचा राजा होता पण बायकोत गुर फाटलेला. परिणाम शेवटच्या अवस्थेत वासनेच्या आहारी गेला आणि मरण पावला. जन्माचा नियम आहे, जशी वासना तसा पुढचा जन्म आहे. जन्म घेणे लागे कुणी असो. त्यामुळे शहाण्या माणसानं वासना जरा आदाबीत धरायची. काय करा, वासनेनं ते मरावं लागलं. आणि दोन्ही राण्या हरणी झाल्या आणि एक हरिण झालं राजाच. इंद्राच्या दरबारात भूतसेन नावाचा चाकर होता. तो चाकरी सेवा करत असताना कामचुकारपणा केला. इंद्राने धनंजय भाऊ फरकंडे ते गाडीचं बघा काय. चाकरी करताना नीट केली नाही, परिणाम इंद्राने शाप दिला आणि मृत्यू लोकात जाऊन राहावं लागलं. काय करावं, व्याध पार देऊन राहू लागला. इकडे दोन्ही हरण्या, एक हरणी गर्भीण, एक हरणीला 2 पाडस. आणि ते हरिण वाढू लागलं. भूतसेन नावाचा चाकर पारधी होता. काय करावं, पोटासाठी शिकार करायचा. सगळीकडे दिवसभर फिरला पण काय मिळालं नाही. परिणाम रात्रीच्याला पाणी प्यायच्या दृष्टीनं सावज येईल आणि काहीतरी पाणी पिताना मी त्यांना मारण या आशेनं बाण लावून बसला. ज्या झाडावर बसला ते झाड बेलाचं होतं. बेलाचं झाड डाळ्या आडी यावं लागल्या. मग काय करावं, एक एक पान सोडून खाली टाकायचं जी आडी येईन ती. पण वर्ण पान तोडून खाली टाकलं की भूमीत शिवलिंग होतं. त्या शिवलिंगावरती पान पडायचं. शिवाला वाटायची माझीच पूजा चालली. एवढं भोळं दैवत, बाकीच्या दैवताला काही लागल पण हे इतकं भोळे नामदेव वर्णन करतात, याला दुसरं काहीच लागत नाही. एक पसा पाणी, एक बिल्वदळ. आजच्या दिवशी नुसतं पाणी वाहून एक बेलाचं पान जरी वाहिलं तरी पूजा संपन्न झाली. बाकीच्या देवाला आमचे बाबा पाठात म्हणायचे, श्रीमंताचा बालाजी सोन्या नानानं नाहला, गरिबीचा ग विठ्ठल पाना फुलात राजी झाला. पूजा चालू, शिव संतुष्ट व्हायला लागले. काय कराव, यमाला पाठवून दिला. जा काय माग नाही त्याचं माग. यमाला विचारलं सांग तुझं काय म्हणणं आहे. म्हणले म्हणणं काय नाही, तुम्ही कोण आहेत. म्हणलं मी काळाचा काळ, यम माझं नाव. म्हणले म्हणणं एवढंच आहे, आलात मला घ्यायला. म्हणले नाही, आशीर्वाद तुला काय पाहिजे माग. असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं ही जी श्वापद येतील त्यांची भाषा मला कळली पाहिजे. जाळं लावलं होतं, नेमकं वरदान दिलं. पहाटच्या प्रसंगी एक हरिण पाणी प्यायच्या आशेनं आलं. त्याच्यात गुंतलं, बिवळू लागलं आणि भाषा त्याला कळू लागली. जिला 2 पारसं झाली ती हरिण पळत आली. बघितल्याबरोबर गळ्यात पडली आणि रडू लागली. बास ज्याच्याबरोबर संसार थाटला ते आता निघून जाणार आहे. रडू लागली, मला सोडून जाऊ नका, मला सुद्धा तुमच्या बरोबर येऊ द्या. मागच्या जन्मात वासनेच्या आहारी जाऊन ही गत झाली, आता मला नको आहे. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवास. काय करा. तेवढ्यात जी गर्भीण होती ती आली ती दृश्य बघितलं. म्हणले तुमचा असेल मला टाकून का जाता, मला सुद्धा घेऊन जा.
नाही ग, तू गर्भिणीस, तुझ्या पोटात लेकरू आहे. माझी 2 आणि तुझी कोकर. सांभाळ आणि सांभाळ कर. आम्ही दोघं निघून जातो. ही सगळा प्रसंग तो व्याध कानाने ऐकत होता. जे ते गुतलंय ते हरणाच. आणि लेकरं तिकडून बघितली ना, आईबाप जायची भाषा बघितल्या बरोबर ह्याला आशीर्वादानं भाषा कळत होती. लेकरं पळत आली. नाही बाबा तुम्ही नाही, आधी आम्हाला जाऊ द्या, आम्ही जाळ्यात गुततोच. बाप म्हणला नाही रे पोरांनो, माझ्यात नशिबी जर भोगवाटा असेल तर माझा मला भोगू द्या. नाही बाबा, गेलो तर सगळे सोबत, नाही तर सगळे रशाभूत. काय करा? अरे म्हणले जाळ पार द्यायचंय. तो पारधी कधी येईल आणि कधी नाही सांगता येत नाही. तेवढ्यात त्या ढाळीवरचा व्याध खाली उतरला आणि ते सगळं बघितल्यावर कोकर पुढाली म्हणले खबरदार, मा बापाला आधी मारायच नाही, आधी आम्हाला मारायचं. अर्थात जो कोवळा मास आहे तो आमचं खा, ते रट खायला तुला जड जाईल. आमच्या बापाला फक्त पाणी पिऊ दे. पाणी पिऊन महागारी आम्ही येतो. व्याध म्हणला कोणाला शिकिता? माणूस आहे मी. एकदा गेलेली पुन्हा महागारी येतात का? अजिबात नाही. तसं तिघांनी शब्द व्हायला चालू केल्या. बास म्हणले ऐक व्याधा, पाणी पिऊन जर महागारी आलो नाहीत तर गुरुपत्नीशी केलेलं गमन, गुरुची मोडलेली आज्ञा, विटाळशीचं खाल्लेलं धन, परद्रव्यावर ठेवलेली नजर, यानं जेवढं पाप लागल तेवढं पाप आम्हाला लागल आम्ही महागारी नाही आलो तर. हे सगळं मनुष्यवाणीन तो ऐकत होता. ती रात्र शिवरात्रीची होती आणि देवाला संतुष्टता झाली. अरे जीव आहेत, ही प्राणी आहेत, मुकी आहेत, पण उपवास धरून राहिलेत बास आणि सत्य आचरण करतेत. कैलासातून घंटा वाजली, त्याला न्यायला विमान आलं. कुणाला? त्या हरणांना. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पारद्याच्या. अरे म्हणले मी माणूस आहे, माझ्या देखत न्यायला त्यांना आले, मी असाच राहीन. हात जोडले, म्हणले माझी काय चुकी सांगायची. अरे तुझा सुद्धा उपकार मोठा आहे, पण तुझं भरलं नंतर पुढच्या शिवरात्रीला तुला न्यायला. तोपर्यंत भजन पूजन करीत बस. तो पारधी देवाचं भजन करीत बसला. आजची रात्र उजडली आणि आज रात्री मी तिला काय केलं त्या पारध्यानं? काय दुसरी पूजा थाटली नाही, फक्त एक पसा पाणी, एक बिल्वदळ, देवाची पूजा आरंभ केली. कैलासातून विमान आलं न्यायला. कोणाला? त्या पारद्याला. पारद्याचा उद्धार झाला. तुकोबऱ्या म्हणतात, त्यानं तुमचं भजन केलं तर तुम्ही एवढी कृपा केली, जातपातीचा भेद नष्ट करून तुम्ही सुद्धा त्याला उतराई करून ठेवलं. म्हणून तुमच्या पुढे मागणं म्हणतोय, कृपा कराल ते थोडी, पायी पडिलो बराडी. का काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. मी थोडक्यात आनंदी होणारा माणूस आहे आणि आनंद माझा जागा. आणि तुम्ही एक काम करा. तो का म्हणे देवा, काही भातुके पाठवा, तुमची कृपा खूप मोठी आहे. काय करावं लागेल या कृपेसाठी? म्हणले फक्त त्याचं भजन करावं लागेल. कसं करावं लागेल? एवढं भजन करू आणि सेवेला पूर्ण विराम. 10:05 झाली. 8ला 5 कमी असताना कीर्तन चालू झाले. 10 मिनिटाचा ओव्हर टाईम झालाय बरं का, ध्यानात ठेवा. कळतंय ना हे ओव्हर टाईम असं. शेवटचं भजन. अशी सुद्धा कृपा त्या दैवतानं आमच्यावर करावी म्हणून आजच्या दिवशी उपवास व्रत धारण करत जा. जमलं तर आज तुम्ही कशी उपवास केलाय मला माहिती नाही, लय खाऊन पिऊन असाल, पण जमलंच तर पुढची शिवरात्र निराहार पाळायचं. बघा, निराहार, फक्त अन्न पाण्यावर. ज्याला बीपी शुगर आहे, दमा अस्तमा आहे, त्यांनी खात पेत जा. पण त्याचं शरीर शाबूत आहे, त्यांनी एक तरी उपवास निराहार केला पाहिजे. म्हणून आजच्या दिवशी निराहार होऊन त्याचं जप करावं. महाराज कसा जप करावं? शेवटचा जपण सेवेला पूर्णविराम. सर्वांनी हात वरती करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. वाजवा, म्हणा म्हणा म्हणा. ऐका, आजचं भजन माझ्यासाठी नाही, ज्याच्या दारात बसलो त्याच्यासाठी. म्हणून जोरात एक टाळी वाजवा. अरे वा. रामेश्वर शिव रामेश्वर, हर हर बोल नमः शिवाय. रामेश्वर शिव रामेश्वर, हर हर बोले नमः शिवाय. रामेश्वर शिव
रामेश्वराय हर हर बोल नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. काय राव तुम्हाला पुण्याला जायचंय मला सांगा जर पुण्याला जायचं म्हणलं गाडी महत्वाची गाडीचं चाक महत्वाचं बोला बोला चाक महत्वाचं गाडी काढून घेतली आणि चाकावर बसविलं जातान का मग गाडी महत्वाची चाकं काढली आणि गाडीत बसविलं जातान मग दोन्ही महत्वाचं आहे तसंच या गाडीला जर पोचवायचं असेल तर टाळी रूपी चाकं महत्वाचं आहे आणि नामस्मरण रूपी गाडी महत्वाची पण टाळी वाजवित तर म्हणत नाही कोण म्हणतंय तर टाळी वाजवत नाही असं करू नका आजचा दिवस पर्व काळाचा आहे टाळी वाजून भजन करा एक एक रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोल नमः शिवाय रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. नागेंद्र हराय विलोचनाय तस्मांगिराय महेश्वराय विद्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिता नंदेश्वर प्रथमनाथ महेश्वर अंधार पुष्पो बहुपुष्प सुविचिता तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. शिवाय गौरी मदनांद ब्रह्मसूर्य नक्षत्र श्रीनाथगान श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिखराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर एवढं थाटामाटानं जप करत जा उभ्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून विनंती करतो आपण सुद्धा देवाच्या दारात जावं असं वाटत असेल तर शेवटची विनंती कीर्तनाला पूर्णविराम ऐका दुसरं काही नाही हो रोज जेवायला ताटावर बसाल ताटातला घास मोडून तोंडात घालायच्या आधी देवाचं नाव घेतल्याशिवाय खाऊ नका इंजेक्शनवर जिच्या अवयवाची वाढ झाली नाही ती खाल्ल्यावर आपली वाढ होणार आहे काय अजिबात नाही मनात घर संस्काराचं पाहिजे संस्कार पिकला पाहिजे महाराज सकाळ झाल्याबरोबर आमच्या घरी टाळ काकडा वाजला पाहिजे संध्याकाळ हरिपाठ झाला पाहिजे नाही तर मोठ्याची घरं आहेत एक जणाच्या घरी मी आरामाला होतो बाप्पा सकाळी उठलो तुळशीच्या पाणी घाला गेलो अण्णा पाणी घातल्याबरोबर तुळशीत पाणी पडायला ना आतून कॉक कॉक करीत कोंबड्या उठल्या तुळशीतून म्हणलं बाप्पा तात्या असं कसं म्हणलं आपल्या नाहीत मग तिच्यात म्हणलं बरं गाड्या कोंबड्या तिच्या कोंबडं तुझं आणि चिली पली लेकराची सगळं झालं बाई आतून म्हणली महाराज घातलंयच पाणी तर एक काम करा अंडा असलं तर उचलून आणा मला असा राग आला काय करायचं असल्या घराचं महाराज घर कसं पवित्र असावं महाराज ज्या दारात आल्याबरोबर गरिबीला सुद्धा वाटलं पाहिजे माझं घर आहे वारकऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे माझ्या देवाचं घर आहे असं घर सुशोभित असावं आणि सुशोभित घर कशात होत असेल तर संपत्तीनं नाही संस्कारानं होतं म्हणून विनंती करतंय कीर्तन माळ घातल्याशिवाय मरू नका एवढी विनंती करतो झालेली सेवा त्या परंपरेनं टाळकर म्हणून जगण्याचं भाग्य दिलं ते सीतारामगडाच्या चरणी अर्पण करतो त्याचबरोबर आज महापर्व काळ आहे भगवान भोलेनाथाच्या चरणी अर्पण करून आजच्या सेवेसाठी वेळोवेळी मला निवेदन देऊन याची जागृती देणारे माझे परम मित्र परम स्नेही तुमच्या सर्वांच्या परिचित आणि रावगाव नगरीतील माझे खूप जवळचे मित्र आमचे बाप्पा त्यांनी सुद्धा ही सर्व मंडळी ही जवळची आहेत माझ्या खूप माझ्यावर प्रेम करतात इतकं प्रेम आहे की मी शब्दात सांगू शकत नाही
महाराज वाढलं नाही झालं तरी चालेल, पण हे असंच तेवत राहावं. खूप प्रेम आहे माझ्यावर, नितांत प्रेम करणारी प्रेमाची माणसं आहेत. आयुष्यात पैसा थोडा कमी कमवला तरी चालेल देवा, माझ्या जीवनात पैसा थोडा कमी दे, पण ही माऊली महाराज, ही आप्पा, ही बप्पा, ही अण्णा, ही अशी मुंगशीकर, ही सगळी प्रेमाची माणसं अशी पदोपदी जीवनात लाभावीत, ही एवढीच प्रामाणिक सद्भावना व्यक्त करतो. झालेली सेवा भगवान भोलेनाथाच्या चरणी अर्पण करून पुन्हा पुन्हा विनंती एवढीच करतो. ऐका मायबाप, काटावर बसल्यावर घास खायच्या आधी देवाचं नाव घेतल्याशिवाय खाऊ नका, आणि मरायच्या आधी माळ घातल्याशिवाय, मोठ्यानं म्हणा, मरायच्या आधी माळ घातल्याशिवाय. अजून एक रात्र तुमच्या हातात आहे, उद्या काल आहे बघा. उद्यापर्यंत सर्वांनी बळकट करा मन, आणि निदान उद्याच्या दिवशी तरी निदान 5-7 जणांना तरी माळी घाला, एवढी विनंती करतो. झालेली सेवा समर्पित करून थांबतो. एवढी गुणीजन लेकरं आहेत बघा, काय टाळ वाजवत आहेत, आपली लेकरं आहेत, पण बघा ना 2 तास टाळ खाली ठेवला नाही का आनंद घेऊन उड्या मारतात. आपले लेकरं आहेत, पण बसल्या जागेवर 46 आसनं करू करू उठत आहेत. पण हे बघा ना किती टाळ घेऊन आनंद घेतात. असा आनंद आपल्या सुद्धा घरादारात खेळावा, एवढी प्रामाणिक सद्भावना व्यक्त करतो. आणि सेवेला पूर्ण विराम. तू का म्हणे सेवा समर्पणी पायी झालं उतराई ठाव्या असो ज्ञानेश्वर.